वासंबे मोहपाडा जिल्हा परिषद हद्दीतील लोदिवली सीएनजी पंपाजवळील सर्वे नंबर 8 मधील जमिनीवर सुरू असलेल्या गृहप्रकल्पाच्या कामकाजामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या दगड खोदकामामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। या खोदकामामुळे निर्माण होणाऱ्या तीव्र कंपनामुळे बबन मुकुंद शितकंदे आणि नितीन पांडुरंग शितकंदे यांच्या घरांना तडे गेले असून नजीकच्या श्री हनुमान मंदिराच्या प्रवेशद्वारालाही भेगा पडल्या आहेत। त्यामुळे रहिवाशांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान सतत सुरू असलेल्या मशिनरीमुळे परिसरात तीव्र ध्वनी प्रदूषण होत आहे। याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यावर होत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे। दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी लोदिवली ग्रामपंचायत, चौक महसूल, खालापूर महसूल तसेच MSRDC प्रशासनाकडे लेखी तक्रारी निवेदन सादर केले आहेत। या प्रकरणाची तात्काळ आणि निष्पक्ष चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित गृहप्रकल्पामुळे परिसरातील पुरातन सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण होण्याची किंवा तो बळकावण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। ही बाब सार्वजनिक हक्क आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर मानली जात आहे। नागरिकांच्या जीवित, मालमत्ता आणि सार्वजनिक हक्कांच्या संरक्षणासाठी शासन आणि प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे। माझे नाव सुरेश सकाराम पाटील आणि प्रवीण बबन शितकंदे आणि नितीन पांडुरंग शितकंदे, आम्ही सर्वजण लोदिवली वाडा येथील कायमस्वरूपी रहिवासी। आम्ही वर्षानुवर्षे इथेच राहतो। आमची घरदारं आहेत। आमच्या शेजारी जे बिल्डरनी काम चालू केलं आणि कुरंगले म्हणून शेतकरी आहेत, तेही त्यांना बिल्डिंग बांधण्याकरता जमीन दिलेली। ही जमीन देताना ते कुठला परमिशन घेतला किंवा कुठला परमिशन आणले त्याचा अजूनपर्यंत काही नाही। आम्ही सरकार दप्तरी गेल्यानंतर तिथं आम्हाला सांगितलं की हे कुठलाही परमिशन घेतलेला नाहीये किंवा कुठलीही अशी प्रत घेतलेली नाही का जेणेकरून यांना काम चालू करता येईल। यांचं दिवस रात्र काम चालू आहे। हे सकाळी 6ला पण मशीन चालू करतात, 5ला पण चालू करतात, रात्री 10, 11 वाजेवर मशीन चालू होतात। पूर्णपणे दगड वगैरे आमच्या घराकडे येतोय, पूर्ण घर हादरतोय। आता काल परवा माझ्या बहिणीच्या घरातला ॲक्वागार्ड कोसलून पाणीची लाईन वगैरे सर्व बंद झाली। त्यानंतर तो जो रस्ता आहे, येण्याचा जो रस्ता आहे, हा वर्षानुवर्षे 100-200 वर्षापासून हा रस्ता रहदारीचा चालू आहे। ते आज त्या रस्त्याला गेट टाकला, गेट टाकून हा रस्ता ते थांबवलेला आहे। आणि आम्ही विचारणा केली असता आम्हाला सांगतात का तुम्हाला पर्याय रस्ता देणार आहे। पर्याय रस्ता कुठून आहे? तर जिथं पाण्याची नदी आहे, जिथं पाण्याचा ओढा आहे, त्यातून ते सांगतात का तिथं ऑलरेडी वर्षानुवर्ष पाणी साचतोय। त्या पाण्याची तुंबी पूर्णपणे या घराकडे येते। मग जर भविष्यात हा जर प्रश्न उद्भवला, बिल्डर 1-2 वर्षात बिल्डिंग मधून निघून जाईल, नंतरचे प्रॉब्लेम कोण बघणार किंवा नंतरचे प्रॉब्लेम कोण सॉल्व्ह करणार? तर तो नदीचा एक आमचा मोठा प्रश्न आहे। त्याच्यानंतर आमचा प्रश्न आहे मेन रस्त्याचा। जर आमचा वर्षानुवर्ष जो रस्ता आहे किंवा पुढील वरती जाणारा डॅम, सरकारी डॅम आहे किंवा MSRDCच्या जागा आहे, त्यांना पूर्णपणे जाणारा हा रस्ता आहे आणि तो येणे म्हणून वापरलेला रस्ता आहे। मग हा रस्ता यांना कुठल्या कायद्याने बंद करता येतो? आणि सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे ह्या भागामध्ये इको सेन्सिटिव्ह झोन असल्यामुळं यांना एवढी मोठी बिल्डिंग बांधण्याचा परमिशन दिला कोणी? आणि जर परमिशन भेटलाय तर याच्या पाठीमागे कोण आका आहे? तो आका पण आम्हाला शोधायचा आहे। आणि सविस्तर म्हणजे आम्ही ग्रामस्थ असल्यामुळं आम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामाच नाही। तुम्ही जे काय पोकलणी वगैरे लावल्यात त्याचं परमिशन घेतलंय का? कुठलंही उत्खनन करताना पहिल्यांदा रॉयल्टी भरली जाते, शासनाला कर भरला जातो। तो कराची पावती तुमच्याकडे आहे का? तुम्ही कुठल्या हिशोबाने उत्खनन करता? आम्ही ज्यावेळी पोलीस स्टेशनला किंवा मंडल अधिकारी किंवा तहसीलदारांकडे गेलो तर ते लोक आमच्याकडे कानाडोला करतात का हे असं नाही, तसं नाही करून असा दिवस ढकलत चाललेले आहेत। मग आम्ही नागरिक म्हणून आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का नाही आहे? मग हे जर असं चालत राहिलं तर कसं काय व्हायचं? आम्हाला आमचा जो रस्ता आहे कायमस्वरूपी तो रस्ता आम्हाला पाहिजे। त्याच्यानंतर जे काही काम चालू आहे त्या कामाचा आम्हाला कुठलाही इथं त्रास होता कामाच नाही आमच्या घराला होता कामाच, नाही घरातल्या माणसांना होता काम। सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट, लोदिवली रसायन।